शेतकरी मित्रांनो नमस्कार. आपण भुईमुग तंत्रज्ञानावर मोगरे गावात शेतीशाळा चालू आहे. शेतीशाळेचे दृश्य आपण देवराम गवारी शेती टेक्निक यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पाहत आहोत. जगून जगून राहील पण काहीच होणार नाही त्याचं. हे बघा पांढरी बुरशी चढली याच्यावरती. हो द्या ना म्हणजे आम्ही लगेच पुढे हिरवा देतो मी तुम्हाला बाग नाही हो, ते तुमचं ते तण झालं ते भुईमुग नाही झाला हिरवा पेन येणार तर वरती ते हिरवा काय नाही. नाही. नाही पानं मोठे काढू ना. तुम्हाला इथून तिथून इथं काय दिसलं पानं मोठे काढून आता बारीक आहे ना तेव्हा भुईमुग वाटेल. आता बारीक आहे ना भुईमुग. आता तर तण वाटत आमचा जोरात आहे. मात्र काढलाय. दाखवा. उदाहरण द्यायला जागा ठेव ना. शत्रू कीड बचत गटाची आपण भुईमुग शेती शाळेविषयी मित्रांनो नमस्कार. मानकर सरांनी जी आपल्याला टेक्निक दिली आपण ती शेतात जाऊन प्रत्यक्षिक 3 ग्रुपमध्ये आपण शेतीची पाहणी केली. तर आमचा ग्रुप नंबर 2 आहे. या 2 ग्रुप नंबरचे सादरीकरण आता करतोय. तर शेतकरी शेतीशाळा मोगरे तालुका इगतपुरी पीक भुईमुग. तर शत्रुकीड या भुईमुग पिकावरती सरांनी आपल्याला शत्रुकिडी दाखवल्या. या शत्रुकिडी आपण प्रत्यक्ष प्लॉटमध्ये जाऊन पाहिल्या. तर त्या प्लॉटवरती आपल्याला मावा पाने खाणाऱ्या आळी आणि मुळकूज आणि हिरवा तुडतुडा असे आपल्याला तिथं प्रत्यक्ष दिसले. तर त्याच्यामध्ये आपल्याला रोग आलेले वाळून गेले होते, वाळलेले झाडं दिसले आणि चांगल्या पण प्रकारचे भुईमुग दिसला. तर भुईमुग उपटून पाहिला आपण तर त्याच्यावरती मुळावरती नत्राच्या गाठी दिसल्या आपल्याला. त्या प्लॉटला आपण आता व्हिजिट दिली. तो प्लॉट 25 दिवसाचा होता आणि मुळकूज झाल्यामुळं जे झाड वाळलं ते झाड अशा पद्धतीने आपल्याला शेतामध्ये वाळलेलं दिसलं. आता हा 25 दिवसाचा भुईमुग आहे. तर याला आता खताचं व्यवस्थापन कसं करायचं तर सरांनी आपल्याला खताचं व्यवस्थापन सांगितलं. आता याला युरियाचा गरज नाही आहे कारण मुळावरती नत्राच्या गाठी निर्माण झालेल्या आहेत. तर पिकाला जे आवश्यक पाहिजे जमिनीमधून नत्र त्यांनी त्या गाठी स्वरूपात तयार करून ठेवलंय. त्याच्यामुळे आपल्याला याला आता युरिया नाही द्यायचा. सिंगल सुपर फॉस्फेट आणि सल्फर आणि झिंक असे आपण आता या वापरून आता पुढचा खताचं व्यवस्थापन करणार आहोत. तर मित्रकिडीमध्ये कातीन आणि आता फुलावर अवस्था फुलं येऊ राहिले ती त्याच्यामुळे आता मधमाशींची आपल्याला गरज होत होतं. तर हे होतं आमचं सर ग्रुप नंबर 2चं सादरीकरण. सुरुवात प्रथम सर्वांना आमच्या 3ऱ्या ग्रुपचा नमस्कार. तर आपण म्हणजे भुईमुगाविषयी शेतीशाळा याविषयी आपण थोडक्यात आता म्हणजे उदाहरण सहित आपण बघितलं की जे आपल्याला आपण झाडांचे चित्र वगैरे काढ